Okay, thank you very much for your reply. Hello, everybody. You are most welcome in my channel MG Science Simplified. सगळ्यांना नमस्कार. MG Science Simplified या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण जो उपक्रम हाती घेतलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या भविष्यामधल्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्यांच्यासाठी आपण स्वतःला तयार करू शकणार आहोत. कारण 10वीच्या नंतर जो टप्पा असतो 11वी-12वीचा सायन्सच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण या 10वीच्या नंतर 11वी-12वी नीट एक्झाम असेल किंवा इंजिनिअरिंगकडे जाण्यासाठीच्या असणाऱ्या इतर एक्झाम्स असतील, त्याचं अवेअरनेस आपल्यामध्ये यावं किंवा त्याचबरोबर त्याबद्दलची जागरूकता आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि अर्थातच त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी आपण पूर्णपणे रेडी असावं, यासाठी हा उपक्रम आपण हाती घेतलाय. मला आठवतं 9 एप्रिलला अशा प्रकारचा एक लाईव्ह आपण घेतलेला होता. एक पहिला पेपर आपला झाला आणि पहिल्या पेपरचं एक पेपर सोल्युशन म्हणून आपण त्यावेळेला ते पेपर सोल्युशन सुद्धा तुमच्या समोर मांडलेलं होतं. तसाच पेपर आपण काल अपलोड होता आणि त्या पेपरचं पेपर सोल्युशन, कारण नुसता पेपर आपल्यापर्यंत येऊन फायदा नाही, त्या पेपरमध्ये असणाऱ्या प्रश्नांची योग्य त्या पद्धतीनं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. आणि म्हणून ते पेपर सोल्युशन आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आपण परत एकदा लाईव्ह आलेले आहोत. हा अभ्यासक्रम इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि त्यातला दुसरा चॅप्टर आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मूलद्रव्यांचं वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये असणारा हा चॅप्टर, जो की पुढच्या केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तर त्यावरती आपला हा दुसरा पेपर काल आपण अपलोड केला होता आणि त्या पेपरसाठीचं पेपर सोल्युशन आपण या लाईव्ह लेक्चरमध्ये आपल्याला देत आहोत. राज्यभरातील सगळ्याच विद्यार्थ्यांना ज्या ज्या ठिकाणी आपल्या लिंक्स पोहोचतील त्या प्रत्येक ठिकाणच्या विद्यार्थ्याला तो पेपर फ्रीमध्ये आपण अवेलेबल करून देतोय. आणि त्या पेपरचं सोल्युशन सुद्धा लागलीच म्हणजे सॅटर्डेला पेपर झाला की संडेला लागलीच त्याचं पेपर सोल्युशन आपल्याकडून मिळत असतं. तर जनरली या ट्रॅकमध्ये आपण सगळ्यांनी स्वतःला सामावून घ्यावं, सहभाग वाढवावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ही मोहीम आपण सगळ्यांनी पोहोचवावी. आपण लाईव्ह आलेले आहात आणि अगदी आपण पेपर सोल्युशनकडे डायरेक्ट जाणार आहोत. जर का आपण या चॅनलवरती नवीन असाल तर अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही जी लिंक आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवा. या व्हिडिओची जी लिंक आहे, हे लाईव्ह जे चालू आहे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच मागे झालेला पहिला पेपर, पहिल्या पेपरच्या सोल्युशनचा व्हिडिओ आणि काल अपलोड केलेला दुसरा पेपर, या 3 प्रकारच्या लिंक तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पेपर 1, पेपर 2 हे दोन्ही पेपर सॉल्व्ह करू शकता. शिवाय तिथल्याच एका लिंकवरती यूट्यूबची लिंक आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही पेपर सोल्युशन सुद्धा पाहू शकता पार्ट 1चं. आता पार्ट 2चा पेपर जो की काल अपलोड केलेला आहे, तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्याचं की पेपर सोल्युशन सध्या चालू आहे. इफ यू आर कम्फर्टेबल विथ माय व्हॉइस देन काइंडली डू मी रिप्लाय. जर तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येत असेल तर मला एक छोटासा रिप्लाय टाका चॅट बॉक्समध्ये, जेणेकरून मला पुढे जाता येईल. ओके, ग्रीन आर्मी, यू आर मोस्ट वेलकम इन माय चॅनल. स्वागत आहे. ऑल क्लिअर, थँक्यू व्हेरी मच. तर जाऊयात आपल्या पेपर सोल्युशनकडे. एक एक टप्प्यातून आपण पुढे सरकतोय. तर साधारणपणे ओके, ग्रीन आर्मी, आय एम अद्वैत. सुरेशिला पाटील, थँक्यू व्हेरी मच फॉर युअर व्हॅल्युएबल रिप्लाय. तर अद्वैत अर्थात ग्रीन आर्मी, व्हेरी नाईस नेम टू द चॅनल, ज्याची गरज आहे सध्या. पर्यावरणाला पूरक अशा प्रकारचं नाव आहे. तर पहा, पहिला क्वेश्चन होता आपल्या पेपर सोल्युशनच्या संदर्भाने.
ओके, गुड इव्हनिंग विश्वजित निडवंचे, नाईस टू सी यू हिअर. विश्वजित, पाहून छान वाटलं. तर पेपर टू सोल्युशन. जनरली 10वी उत्तीर्ण झाल्याच्या नंतर बोर्ड परीक्षेचा निकाल लागायला हा जून जुलै उजडावा लागतो आणि त्यानंतर मग आपली ऍडमिशनची प्रोसेस सुरू होते. मात्र त्या अगोदरच आपल्याला 11वी सायन्सची सुरुवात करता येऊ शकते. तशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला शाहू कॉलेज लातूर आणि त्याचबरोबर दयानंद कॉलेज लातूर यांनी त्या पद्धतीचा एक पॅटर्न आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे की त्यांच्या ज्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत, या स्क्रीनिंग टेस्ट अगदी 10वी बोर्डचा जो पेपर संपतो मार्च महिन्यामध्ये, तो पेपर झाल्याबरोबर लागलीच त्यांच्या स्क्रीनिंग टेस्ट होतात किंवा त्याच्या आधीच्या टप्प्यामध्ये स्क्रीनिंग टेस्ट होतात आणि त्या स्क्रीनिंग टेस्टचा जो रिझल्ट आहे, तर तो रिझल्ट जनरली 25 एप्रिलच्या आसपास किंवा त्याच्या आधीच लागलेला असतो, ज्याच्या माध्यमातून जर का तुमची निवड झाली तर तुम्हाला जून जुलै आणि ऑगस्टची वाट बघत बसण्याची गरज पडत नाही. अशा स्क्रीनिंग टेस्टचं प्रिपरेशन मात्र 10वी पर्यंत आपलं झालेलं नसतं. अभ्यासक्रम तोच असतो, मात्र त्याच अभ्यासक्रमावरती वेगळ्या प्रकारचे प्रश्न पडतात आणि त्या प्रकारच्या प्रश्नांचं आपलं व्यवस्थित प्रिपरेशन किंवा तयारी झालेली नसते. आपण त्याबद्दल जागरूक नसतो. आपल्यामध्ये ते अवेअरनेस यावं याच्यासाठी हा संपूर्ण प्रोग्राम आहे. ठीक आहे. या प्रोग्राम बद्दल मी म्हणजे आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या पेपर 2 मधला पहिला क्वेश्चन होता. दॅट क्वेश्चन इज, in modern periodic table elements are arranged according to their dash dash. पहिला क्वेश्चन होता, in modern periodic table elements are arranged in modern periodic table, elements are arranged according to या स्वरूपाचा क्वेश्चन होता. या प्रश्नासाठी जे ऑप्शन दिलेले होते, पहिला ऑप्शन होता ॲटॉमिक वेट, दुसरा ऑप्शन आहे डेन्सिटी, थर्ड ऑप्शन ॲटॉमिक नंबर अँड लास्ट ऑप्शन इज द मेल्टिंग पॉइंट. शेवटचा ऑप्शन जो आहे तो मेल्टिंग पॉइंटचा. तर अर्थातच याच्यासाठीचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, ॲटॉमिक नंबर. ऑप्शन सी, ॲटॉमिक नंबर. सो in the reference of this question, I would like to talk you with the scientists who have tried to establish their tables or classification charts about the elements. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाचा प्रयत्न करणाऱ्या काही शास्त्रज्ञांच्या संदर्भाने आपण थोडंसं बोलूया. पहिला ट्राय डोबेरायनरने केला, ज्यांनी मूलद्रव्यांची मांडणी ही 3 मूलद्रव्यांच्या गटामध्ये केली होती. त्याला ट्रायड असं नाव आपण देतो. सो ही अरेंज्ड एलिमेंट्स in the group of 3 and the group of 3 elements having similarities in their properties are called as triads. So it was completely based on increasing order of atomic mass. Then after Dobereiner, next attempt is taken by Newlands. In the Newlands table also, elements were placed according to increasing order of their atomic mass. Then third attempt is taken by Mendeleev. तिसरा प्रयत्न मेंडेलिव्हने केला, परंतु याही वेळेला मेंडेलिव्ह यांनी जे काही अरेंजमेंट केलेली आहे ती चढत्या अणुवस्तुमानानुसारच केलेली आहे आणि ह्या तीनही मांडण्या पुढे काही कंटिन्यू चालू शकल्या नाहीत. आणि त्याच्या पाठीमागचं कारणही तसंच होतं. द ॲटॉमिक मास इज नॉट टू मच इम्पॉर्टंट फॉर द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. मूलद्रव्यांच्या वर्गीकरणातला सगळ्यात महत्वाचा जर घटक कुठला असेल
तर तो ॲटॉमिक नंबर असेल. अँड इट वॉज प्रूव्ड बाय हेनरी मोझले. हेनरी मोझले नावाच्या शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दाखवलं की अणुअंक हाच महत्वाचा आहे आणि ज्याच्या बेसवरती मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर डिपेंड आहे. आणि म्हणूनच इन मॉडर्न पिरियडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर, नॉट द ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. देन द सेकंड क्वेश्चन, दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जातोय. क्वेश्चन सेकंड इज an atom of an element has the electronic configuration 2, 8 and 2. एक अणु आहे ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 8, 2 या प्रकारचा आहे. ही कंडिशन आहे. टू विच ग्रुप डज इट बिलॉंग? तर या एलिमेंटचा ग्रुप नंबर काय असेल? What is the group number of the element which has the electronic configuration like 2, 8, 2? आता आपल्याला माहित असलं पाहिजे बाबा की कुठल्या एलिमेंटला कुठल्या ग्रुपमध्ये कोणत्या बेसवरती बसवण्यात आलेला आहे किंवा प्लेस मिळालेला आहे. So for your kind information my dear friends and dear students, all the subscribers, आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आधुनिक आवर्त सारणीची मांडणी इतकी पद्धतशीर आहे, इतकी नेमकी आहे, इतकी तंतोतंत आहे की जेणेकरून आपल्या लक्षात येईल द टर्मिनेटिंग शेल अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन्फॉर्म्स टू मच थिंग्स टू अस. टोकाकडचं शेवटचं जे शेल आहे आणि शेवटच्या शेल मधलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतं. शेवटची शेल अर्थात ही थर्ड शेल आहे, त्यामुळे पिरियड नंबर 3 असेल, याच्यात काही वाद नाही. मात्र ग्रुप नंबर काय असेल? The number of electrons or valence electrons which are present in the outermost shell decides the group number. अंतिम कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनांची संख्या ठरवते की त्याचा ग्रुप नंबर कोणता असावा. त्यामुळे याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी मध्ये ग्रुप नंबर 2 किंवा सेकंड ग्रुप अशा प्रकारचं आन्सर आहे. सो सेकंड ग्रुप इज द करेक्ट आन्सर. याच्यासाठीचं करेक्ट आन्सर आहे सेकंड ग्रुप. अंतिम कवचामध्ये जितके इलेक्ट्रॉन्स आहेत ज्यांना आपण संयोजी इलेक्ट्रॉन म्हणतो, तर संयोजी इलेक्ट्रॉनांच्या संख्येवरती ग्रुप डिसाइड होतो किंवा गणाची संख्या असते. आणि अर्थात घन क्रमांक 2 मध्ये हा असेल. अर्थात 2, 8, 2 म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आहे? 12. आणि ॲटॉमिक नंबर 12 कुणाचा आहे? मॅग्नेशियम. कुणाचा आहे? मॅग्नेशियम. त्यामुळे मॅग्नेशियम हा ग्रुप नंबर 2 मध्ये असणार. ठीक आहे. याच्यानंतर थर्ड क्वेश्चन कडे आपण जाऊया. क्वेश्चन थर्ड इज, तिसरा क्वेश्चन, which of the following sets of atomic number belongs to that of alkali metals? क्वेश्चन घ्या. सेट ऑफ अल्कली मेटल्स. या ठिकाणी जे मी लिखाण करतोय तर ते थोडंसं शॉर्ट मध्ये आहे. तुम्हाला डिटेल मध्ये याच क्वेश्चन पेपरची लिंक आहे जी की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ना इथंच बाजूला, थोडंसं खाली क्लिक करा. ओके साईराज, आय एम रीडिंग युअर टेक्स्ट. शेख उजेर, यू आर वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवरती. आपण खूप म्हणजे रिस्पॉन्स देत आहे, त्याबद्दल अगदी मनापासून आपल्या सगळ्यांचं कौतुक. या प्रयत्नाला असंच पुढे फॉरवर्ड करण्यासाठी एक सोपं काम करायचं आहे. या व्हिडिओची लिंक, लाईव्ह लेक्चरची लिंक अगदी शेवटच्या टोकापर्यंत असणाऱ्या प्रत्येक खेड्यापाड्यातल्या 10वीचा अभ्यास करणाऱ्या, मग माध्यम मराठी असो किंवा सेमी असो किंवा इंग्रजी असो, त्या प्रत्येक ठिकाणापर्यंत हे पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल इंग्रजीचा काय संबंध सर? बाकी नॉलेज आणि डेटा तर इंग्लिश मधलंच आहे ना, आणि आपल्याकडच्या इंग्रजी माध्यमांची हालत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे नो मॅटर दॅट स्टुडंट बिलॉंग्स टू मराठी मीडियम or it belongs to semi medium or it belongs to English medium, if the syllabus belongs to State Board of Maharashtra, then everybody can join this link and join this video, join this lecture. प्रत्येक जण ह्या लेक्चरला जॉईन करू शकतो. इट्स फ्री ऑफ कॉस्ट, याला पैसे पडत नाहीयेत. ओके ना. आणि जर का कुणी नवीन आला असेल या दरम्यान तर चॅनल बिलकुल सबस्क्राईब करायला
लाजू नका, काही जण खूप लाजतात. द सेट ऑफ अल्कली मेटल्स दिलेले आहेत, 4 सेट दिलेले आहेत, म्हणजे अर्थात त्यांचं ॲटॉमिक नंबर देण्यात आलेला आहे आणि त्या ॲटॉमिक नंबरवरती आपल्याला गेस करायचं आहे की अल्कली मेटल कोणते असतील. तर पहिला ऑप्शन होता, पहिल्या ऑप्शन मध्ये 37 हे ॲटॉमिक नंबर्स आहेत, 19 देन 3 अँड देन आफ्टर 55. ऑप्शन बी ॲटॉमिक नंबर्स लिहितोय, ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक नंबर 12, atomic number 30, atomic number 4 and atomic number 62. पुढे ऑप्शन सी लिहितोय. सी ऑप्शन मध्ये आहे atomic number 11, atomic number 17, atomic number 35, atomic number 53 and the last option is शेवटचा ऑप्शन आहे atomic number 12, atomic number 20, atomic number 56 and atomic number 88. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल मला, हा सर तुम्हाला तर आवडणारच आहे, आम्हाला आवडलं पाहिजे म्हणा. तुम्हालाही नक्कीच ऐकायला आवडेल किंवा बघायला आवडेल. सेट ऑफ अल्कली मेटल आपल्याला विचारलेला आहे. आता सेट ऑफ अल्कली मेटल कसा फाइंड आउट करायचा? बाबा रे, तुझ्या पिरियोडिक टेबल मध्ये ग्रुप नंबर 1 इज डिस्क्राइब्ड ॲज अल्कली मेटल्स. आपल्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण क्रमांक 1 हा पूर्णपणे अल्कली धातूंचा आहे बे, अल्कली मेटल्स. ठीक आहे. का सर त्यांना अल्कली मेटल्स म्हणतात? बिकॉज दे प्रोड्यूस अल्कलीज विथ OH ग्रुप. OH गटासोबत ते अल्कली निर्माण करतात. कोण कोण आहे? ग्रुप नंबर 1. आठवतात का नाव ग्रुप नंबर 1 मधली? पाहावे, लक्ष द्या. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेझियम, फ्रान्सियम. राहतं का लक्षामध्ये? इकडे लक्ष दे. काय काय म्हणालो? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम अँड देन सेझियम अँड लास्ट फ्रान्सियम. हे सगळे ग्रुप 1 मधले मेंबर आहेत बे. कुठले? ग्रुप नंबर 1. कोली नंबर 1 नाही, हिरो नंबर 1 तर अजिबातच नाही बाबा. तुला ग्रुप नंबर 1 इम्पॉर्टंट आहे. कुठला हिरो नंबर 1 इम्पॉर्टंट नाही, नाही तर कुली नंबर 1 इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. सो ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 1 मधले मेंबर कोण कोण आहे? हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेझियम, फ्रान्सियम. आता एक लक्षात घ्या, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे 1 मीन्स 1, लिथियम 3, सोडियम 11, पोटॅशियम 19, रुबिडियम 37. दिसतंय का? कुठे बघ, दिसतंय का? त्यानंतर सेझियम 55, देन फ्रान्सियम 87. लक्षात येतंय? हा ग्रुप नंबर 1 आपल्याला मुखपाठच असायला पाहिजे, नाहीतर तुला 10वी शिकायचा अधिकारच नाही. कार्ट्या सांगायला लागलो. हा पहिला ग्रुप पाठच असला पाहिजे. थर्ड पिरियड पाठच असलं पाहिजे. थर्ड पिरियड म्हणजे एलिमेंट्स इन थर्ड पिरियड. तिसऱ्या आवर्तामध्ये असणारे सगळे एलिमेंट्स तुला मुखपाठ असले पाहिजे. ते अत्यंत गरजेचं आहे. व्हॉट इट? ठीक आहे ना? तर याच्यामुळे थोडंसं लक्षात घ्या. मग आता हा सेट आपल्याला शोधायचा आहे. याला आपण अल्कली मेटल म्हणतो. काय म्हणतो? अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स. याच्यामध्ये एकच पिल्लू आहे. कोण? हायड्रोजन. त्याला जरा वेगळं चरायला सोडले, बाजूला ठेवून द्या. वगळता बाकी सगळे कोण आहेत? अल्कली मेटल्स आहेत. कारण हे सगळे जण काय तयार करतात? सोडियम हायड्रॉक्साईड, आपला फॅमिली मेंबर आहे की नाही. त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड. एवढे 2 तर आपल्याला नेहमीसाठी माहित असणारच. तर असे हायड्रॉक्साईड म्हणजे आम्लारी अर्थात अल्कली निर्माण करणारा जो ग्रुप आहे किंवा जे एलिमेंट्स आहेत ते पहिल्या ग्रुपमध्ये आहेत. त्या सगळ्यांना म्हणूनच तर अल्कली मेटल्स अशा प्रकारचं नाव आहे. आता आपल्याला शोधायचं काय बेटा? नीट लक्षात घ्या. हे ॲटॉमिक नंबर्सचे 4 ग्रुप आपल्याला दिलेले आहेत. किती ग्रुप दिलेले आहेत? एकूण 4 ग्रुप दिलेले आहेत. या 4 ग्रुप पैकी कोणता ग्रुप असा आहे जो अल्कली मेटल्स मधून बिलॉंग करतो? तर लक्षात घ्या, आपल्याला आता कदाचित कळालं असेल पण इथे
atomic number 37, yes sir, atomic number 37. Atomic number 19, yes sir, atomic number 19 पण तिथे आहे. Atomic number 3, exactly sir, तिथेच आहे तो. आणि atomic number 55 cesium. Got it बेटा? सगळेच्या सगळे फ्रॉम ऑप्शन 1. कोणता ऑप्शन? ऑप्शन 1. पहिल्या ऑप्शन मधले सगळेच मेंबर याच्यामध्ये येतात. दॅट्स वाय ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे, ज्यांनी हे दिलेलं आहे आन्सर त्या सगळ्यांचं करेक्ट आहे. ठीक आहे शंकर, यू आर मोस्ट वेलकम. चला झालं का? सो आय विल क्लीन द बोर्ड या ठिकाणी मी क्लीन करतो. आता बाकीचे ऑप्शन तर इथे बा आपल्याला उगाच आम्हीच दाखवलंय. इथं दिले 11 म्हणजे सोडियम. अरे बाबा पण 17ला गेल्यानंतर गेलं ना क्लोरीन कडं. सोडियमचा जीवनसाथी क्लोरीन. ठीक आहे ना, सोडियमचा जीवनसाथी क्लोरीन. का त्या दोघांचं लय जमतंय सर? का बरं? ते दोघं एकत्र आले की सगळं नीट होते. नाही सॉरी, मीठ होते. मीठ, सॉल्ट, खायचं मीठ. ओके, त्यामुळे हे पण बसत नाही. ॲटॉमिक नंबर 12 दिलाय, विषय खलास. ॲटॉमिक नंबर 12 म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचा पहिल्या ग्रुपशी काही संबंध नाही, अल्कली मेटलशी काही संबंध नाही. याच्यानंतर इथे 1 आणि 12 दिले. पुन्हा तुम्हाला आम्हीच दाखवलं. अरे बाबा 1 नंबरला हायड्रोजन आहे, बुकी घालीन. ठीक आहे, तो मेटल कसा काय? नाही. ठीक आहे, आणि 12 परत पुन्हा 20. चला, कुछ बात नाही, कुछ दम नाही याच्यामध्ये. पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. मित्रांनो, पेपर सोल्युशन काय इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल 1 मिनिटात बोलतो. लक्षामध्ये. आणि अचानक जर आपण उगवला असाल ना इकडे चॅनलवरती, तर तिकडे एक लाल रंगाचं बटन आहे. ठीक आहे ना, त्याला एक वाजवा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर लक्षात घ्या रे बाबा, हे पेपर सोल्युशन काय इम्पॉर्टंट आहे. पेपर सोडवायला ठीक आहे ना 20 मिनिट सुद्धा लागत नाहीत, पण सर पेपर सोल्युशनला 1 तास लागतो. येस बेटा, कारण पेपर सोल्युशन देत असताना मास्तर फक्त त्या पेपर मधल्या तेवढ्या प्रश्नाच्या ऑप्शन बद्दल बोलत नाही, त्या प्रश्नाच्या टोटल कन्सेप्ट बद्दल बोलतं. आणि बाकीच्या इतर चुकीच्या असणारे 3 ऑप्शन कशाचे आहेत हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. whenever you are attempting a competitive examination, at that time you must think about remaining 3 options. रिमेनिंग 3 ऑप्शन्स. 1 ऑप्शन तर करेक्ट असतोच, त्याच्यात काही वादच नाही, पण बाकीचे 3 कशाचे आहेत बे हे तुला कळलं पाहिजे. त्या दिवशी तुझा अभ्यास झाला म्हणून समजायचं, अदरवाईज नो, तोपर्यंत नाही असं समजायचं. क्वेश्चन 4 घ्या. 4था क्वेश्चन घेऊया. सगळ्यांना बोर्ड जर क्लिअर असेल तर थोडंसं मला निरोप द्या, चॅट बॉक्स मध्ये सांगा की चला वा मास्तर द्या बोर्ड क्लिअर आहे, तो बोंबलेला आम्हाला कळायला लागले, बोर्डवर लिहिलेलं दिसायला लागले. एक चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकून द्या. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय. द एलिमेंट विथ ॲटॉमिक नंबर 14. अरे वा, मोठं कोड आहे. एक मूलद्रव्य ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 14 आहे. 14 14वे. The element with atomic number 14 is hard and forms acidic oxide. अरे वा, कसा आहे तो? हार्ड आहे आणि काय तयार करतो? फॉर्म्स acidic oxides. Forms acidic oxides and a covalent halide. And a covalent halide. A covalent halide. Next, to which of the following categories does the element belong? खालील पैकी कोणत्या गटात तो बसतो? तर गट दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे मेटल, ऑप्शन बी आहे मेटॅलॉइड. मेटॅलॉइड. आपल्याला आन्सर येत असेल तर डायरेक्ट ऑप्शन चॅट बॉक्स मध्ये टाकत चला, नावानिश्चित सांगितलं जाईल. ऑप्शन सी नॉन मेटल. ऑप्शन सी आहे नॉन मेटल. ऑप्शन सी नॉन मेटल. ओळखायचं कसं? क्रायटेरिया वरती लिहिलाय. अँड ऑप्शन डी इज लेफ्ट हँड साइड एलिमेंट. ऑप्शन डी लेफ्ट हँड साइड एलिमेंट. लेफ्ट हँड साइड एलिमेंट. ओके, ठीक आहे. याचं जर आन्सर आपल्याकडे असेल तर आपण नक्कीच सांगू शकाल. सो ग्रीन आर्मी अद्वैत म्हणतोय ऑप्शन सी नॉन मेटल आहे.
ऑप्शन सी नॉन मेटल आहे असं अद्वैतचं ओपिनियन आहे. आपल्यापैकी जर कोणी इच्छुक असेल तर याचं करेक्ट आन्सर सांगा. ओके, चला लक्ष द्या. याच्यातल्या क्रायटेरियावरती थोडंसं आपण फोकस करूया. व्हॉट क्रायटेरिया इज एक्सप्लेन्ड हिअर. निकष काय काय दिले. ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 14. अर्थात तो सिलिकॉन आहे एवढं साधं आपल्याला पहिल्यांदाच कळतं. ॲटॉमिक नंबर 14, बरोबर आहे का नाही. माहित आहे ना. थर्ड रो एलिमेंट सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. ॲटॉमिक नंबर 11, 12, 13, 14. इथंच तुमचा प्रश्न मिटला पाहिजे बे. इथंच तुमचा प्रश्न मिटला पाहिजे, कारण तो सिलिकॉन आहे आणि सिलिकॉन काय आहे, मेटॅलॉइड आहे. चला, परंतु समजा तुम्हाला हे यातलं काहीच माहिती नाही. हा, तू असाच ढकलून 10वीला दिलेला आहे. ठीक आहे ना, तुला 10वीला ढकललेलं आहे, तू गेलेला नाही असं समजून घे. आणि याच्यातलं काहीच माहित नाही. मग आता ढकलल्यानंतर बाकीचं तर कसं कळेल सर. बाळा रे बाळा, जरा नीट लक्ष दे. ऍसिडिक ऑक्साइड्स कोण तयार करतं. ऍसिडिक ऑक्साइड्स कोण तयार करतं. तू जर 9वीला असशील, आता 10वीला आलास म्हणजे 9वीला असशील ना रे बाबा. ठीक आहे ना. तू जर 9वीला असशील तर तुला ऍसिड अँड बेस नावाचा चॅप्टर झालाय. कोणता. ऍसिड्स अँड बेसेस नावाचा चॅप्टर झालाय. त्यावेळेला तुला सांगितलेलं आहे बे, लक्ष दे इकडं. नॉन मेटल ऑक्साइड्स, नॉन मेटल ऑक्साइड्स आर कसले, ऍसिडिक इन नेचर. कसले बेटा, ऍसिडिक इन नेचर. आठवते का बे. नॉन मेटल ऑक्साइड्स आर ऍसिडिक इन नेचर. दुसरी गोष्ट तुला कळाली पाहिजे बे, कोव्हॅलंट हॅलाइड. हॅलाइड म्हणजे हॅलोजन गटातल्या एलिमेंट सोबत. कोणासोबत जातो, हॅलोजन गटातल्या एलिमेंट सोबत जातो. ठीक आहे. आणि हॅलोजन गटातल्या एलिमेंट सोबत जाऊन, हॅलाइड म्हणजे हॅलोजन मधले फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन वगैरे वगैरे. ठीक आहे ना. त्याच्यासोबत सुद्धा जाऊन तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतोय. अर्थात ही कोणती प्रॉपर्टी आहे. अरे बाबा, सोडियम नाही का क्लोरीन सोबत जातो. यस सर, जातो. म्हणजे काय झालं आता, हे प्रॉपर्टी कोणाची आहे, ही मेटॅलिक प्रॉपर्टी आहे बेटा. कसली प्रॉपर्टी आहे ही, मेटॅलिक प्रॉपर्टी आहे. आणि ही प्रॉपर्टी कसली झाली, नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी झाली. कसली झाली, नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी झाली. अरे बाबा आणि बाई ग, जरा दोघं बी ध्यानात घ्या. इफ अन एलिमेंट इज शोविंग द प्रॉपर्टीज ऑफ बोथ, कसं म्हणालो, इफ अन एलिमेंट इज शोविंग द प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल एज वेल एज नॉन मेटल. जर का एखादं मूलद्रव्य धातू आणि अधातू या दोघांच्याही घरात जाऊन बसत असेल तर त्याला रिकाम टेकडा म्हणा, नाही तर त्याला मेटॅलॉइड म्हणा. काय म्हणा, मेटॅलॉइड म्हणा. म्हणून ग्रीन आर्मी अद्वैत उर्फ अद्वैत. आन्सर काय असेल या ऑप्शन, या क्वेश्चन साठी, तर ते आंसर आहे मेटॅलॉइड. व्हाट इट बेटा. अगर आप इस आंसर से खुश है, सैटिस्फाई है, तो लिख लो जरा कमेंट बॉक्स में यस सर. ठीक है. द ऑप्शन बी इज करेक्ट. ठीक आहे. ऑप्शन बी इज करेक्ट फॉर दिस. याच्यासाठी ऑप्शन बी करेक्ट आहे, हे आपल्या लक्षामध्ये असावं. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण सरकतोय बेटा. ठीक आहे. तुम्ही तिथेच बसा, मी सरकतो. व्हॉट इट. चला सुरू करूया. कदाचित याचं हवं तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. मी थोडा बाजूला सरकतो, कारण स्क्रीनशॉट म्हणजे माझं थोबाड नको. ओके, चला लेट अस कंटिन्यू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन 5th, 5व्या क्वेश्चन कडे आपण जाऊया बेटा. पहा, आपल्याकडे काही डिजिटल बोर्ड नाही, आपण गरीब माणसं आहे. ठीक आहे ना. पांढऱ्या फळ्यावर काळ्या नाही तर निळ्या शाईने लिहू शकतो, इतकीच आपली क्षमता आहे. आपण ऍडजस्ट करून घ्यावे. त्यामुळे प्रत्येक प्रश्न मला लिहायला लागतोय. क्वेश्चन 5th, 5वा प्रश्न घेऊया. द 5th क्वेश्चन इज, द व्हॅलन्स शेल ऑफ एलिमेंट Z contains 3 electrons. Z is an element. Z is an element. Z हा काय आहे, एक एलिमेंट है, म्हणजे मूलद्रव्य आहे. हालांकि ऐसा कोई भी एलिमेंट पीरियोडिक टेबल में नहीं है. एटॉमिक नंबर 1 पासून ते पार 118 पर्यंत एक कन्सिडर करा, गृहीत धरा. ठीक आहे. धरलं सर. काय केलं, धरलं सर. कुणाला बे सर, गृहीत धरलं हो. चला मग, Z इज अन एलिमेंट. Z नावाचं एक मूलद्रव्य आहे. द व्हॅलन्स शेल ऑफ एलिमेंट Z कंटेन्स 3 इलेक्ट्रॉन्स. याच्या व्हॅलन्स शेल मध्ये हॅज
हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 3 इलेक्ट्रॉन्स. लक्ष दे रे बाबा, डोळे उघडे ठेवून बघ. हो, उघडा डोळे बघा नीट, झाका डोळे झोपा नीट. लक्ष द्या काय सांगतोय बघा. द व्हॅलन्स शेल ऑफ एलिमेंट झेड कंटेन्स 3 इलेक्ट्रॉन्स while the valence shell of element B contains 6 electrons. चला, B नावाचा दुसरा अदर एलिमेंट आहे. B is another element. B is another element. ठीक आहे. आणि त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6 इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स शेल हॅज 6 इलेक्ट्रॉन्स. व्हेरी गुड क्वेश्चन. देन इफ Z combines with B, अरे वा, इफ चांगलंच लग्न लावलंय बघा बेनचं. झेड कंबाईन्स विथ बी. ठीक आहे ना. जर झेडचं लग्न बी सोबत झालं, लग्न अरे कॉम्बिनेशन. ठीक आहे. जर झेडचा संयोग बी सोबत झाला तर काय क्वेश्चन आहे बघा. द प्रोबॅबल केमिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज. वा रे वा. द प्रोबॅबल केमिकल फॉर्म्युला इज, याचा संभाव्य किंवा याचे संभाव्य रेणुसूत्र काय असेल? अगं माय ग, मोठा क्वेश्चन आहे हा. बुद्धिमत्तेच्या वरची बुद्धिमत्ता लावावी लागेल. ठीक आहे. ग्रीन आर्मी म्हणतोय अद्वैत की बी हे कार्बन आहे ना. अरे बाबा चेक करून घ्या. कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये सांगितलंय रे. कसा असेल? व्हॅलन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन. कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन कवापासून यायलेत पोरो? अद्वैत, ग्रीन आर्मी, तो ये गलत हो गया बेटा. कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये 4च इलेक्ट्रॉन राहते बे. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, त्या अँगलने आपण सुरुवात करूया. चला आपण काय करूया. झेड हे एक एलिमेंट आहे, कोणी का असं आपल्याला देणं घेणं नाही. त्याच्या व्हॅलन्स शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती झाली बे? 3. व्हॅलन्सी खाली लिहूयात आपण. तुम्हाला बघा शाळेमध्ये शिकवलं असेल तुमच्या सरांनी की एखाद्या एलिमेंटच्या व्हॅलन्स शेल मधले इलेक्ट्रॉन बघून त्याची व्हॅलन्सी कशी डिसाईड करायची. आता झेडच्या व्हॅलन्स शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, तर त्याची व्हॅलन्सी किती असेल बेटा? 3 असेल. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मी इथे लिहितो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती? 3 आहे, म्हणून व्हॅलन्सी पण 3च असणार. आणि अर्थात तो मेटल असणार, कारण धातूचा सगळ्यात मोठा गुणधर्म काय आहे? मेटल हॅज ऑलवेज आयदर 1 or 2 or 3 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल. धातूंच्या संयोजक कवचामध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन राहते बे. त्यामुळे लक्षात घ्या, हा धातूचा आहे, याच्यात काही वाद नाही. त्यानंतर बी कसला आहे? बी फॉर ठीक आहे, लक्ष द्या. बी फॉर सर बॉल. ठेवा बे, ते आपण लहान नाही आहोत. आता बीचं काय क्रायटेरिया दिलेला आहे? बी इज अनदर एलिमेंट अँड व्हॅलन्स शेल हॅज 6 इलेक्ट्रॉन्स. याच्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनांची संख्या किती आहे बाळा? 6 आहे. ठीक आहे ना. लक्ष द्या रे बाबा, इकडे लक्ष द्या. 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असल्यावर याची व्हॅलन्सी किती राहते बे? 6 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असताना व्हॅलन्सी किती राहते? द्या उत्तर चॅट बॉक्स मध्ये. हाता हलवा, का नुसतं मित्राला नाहीतर मैत्रिणीला मेसेज करायलाच हातपाय हलतेत का आपले? नवीन शिवाय येतील आता मॉडर्न लाईफ मध्ये. कोरोनाच्या नंतरच्या कालावधीचे विद्यार्थी आहेत आपण, आणि ज्यांचं खूप मोठं योगदान आहे की व्हॉट्सअप एजन्सी चालण्यामध्ये किंवा हे ऑनलाईन सेक्शन चालण्यामध्ये, आहे की नाही. त्यामुळं लक्ष द्या. जर एखाद्या एलिमेंटच्या व्हॅलन्स शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहे, तर तो काय करेल? इट विल ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स. अलग लक्षामध्ये, तो काय करेल? इट विल ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन्स टू बिकम स्टेबल. स्थिर होण्यासाठी तो 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल, म्हणून व्हॅलन्सी किती असणार रे बाबा? 2 असणार. मग आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलेलं किंवा मागच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की क्रॉस मेथडनी मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवायचा कसा. ठीक आहे ना. तर क्रॉस मेथडनी मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवायचं सांगितलंय तुम्हाला. नवरदेवाचा आहेर नवरीकडे, नवरीचा आहेर नवरदेवाकडे, याला म्हणायचं क्रॉस मेथड. मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवायचा बेटा. ठीक आहे ना. मग फॉर्म्युला काय तयार होईल? फॉर्म्युला तयार होईल Z2 and B3. गॉट इट? Z2 and B3 अशा प्रकारचा फॉर्म्युला बनेल. ऑप्शन सी इज करेक्ट. याचा अचूक ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन सी इज करेक्ट, ज्याच्यामध्ये दिलेला फॉर्म्युला आहे Z2B3. Example,
ॲल्युमिनियम ऑक्साईडचं उदाहरण घ्या. ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी किती आहे बेटा? 3 आहे. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती आहे बेटा? 2 आहे. ॲल्युमिनियमच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा? 3 आहेत. ऑक्सिजनच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बेटा? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. गॉट इट. आणि हेच या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतं. म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होईल? आय होप यू आर एबल टू सी. तुम्हाला कदाचित दिसत असावं किंवा दिसत नसेल तर थोडंसं मी बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो. जस्ट आय एम ट्राईंग बेटा. ठीक आहे. चला असो. तर ॲल्युमिनियमचा ऑक्साईड इथे लिहितो Al2O3 या पद्धतीने. Z2B3 नावं बदलून दिलेली असतात आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी. आलं लक्षामध्ये? तर असो, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया लागलीच. टेक द क्वेश्चन 6th वन. 6वा क्वेश्चन घ्या. जरा नीट बसा. ते मला काही दिसणार नाही, परंतु आपण नेहमी असं म्हणतो ना, जे काम करतो आपण ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने करायला हवं. पुढचा क्वेश्चन घेऊया. अरेंज द फॉलोइंग एलिमेंट्स इन द ऑर्डर ऑफ देअर इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. क्वेश्चन 6. 6वा प्रश्न असा आहे की लिथियम, त्याच्यानंतर ऑक्सिजन, कार्बन, बेरिलियम अँड फ्लोरीन ही एलिमेंट्स आहेत. यांना अरेंज देम अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स यांना इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्सच्या नुसार अरेंज करायचं आहे. याचा अर्थ बेटा, सगळ्यात लेफ्ट साइडला कोण आले पाहिजे? मेटल आला पाहिजे. आणि सगळ्यात राईट साइडला अर्थातच कोण आला पाहिजे? नॉन मेटल असला पाहिजे. ठीक आहे ना? राईट साइडला नॉन मेटल असला पाहिजे. म्हणजे आपली जर्नी कुणीकडून कुणीकडे पाहिजे? फ्रॉम मेटल टू नॉन मेटल. गॉट इट. आता इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक ऑर्डर याचा अर्थ अगोदर यांच्यामध्ये तो येईल जो एक धातू आहे. अर्थात लिथियम, ऑक्सिजन, कार्बन, बेरिलियम आणि फ्लोरीन याच्यामध्ये मॅक्झिमम मेटॅलिक कॅरेक्टर दाखवणारा कोण आहे? लिथियम आहे. त्याच्यानंतर कोण आहे? बेरिलियम आहे. त्याच्यानंतर कोण आहे? आपल्याला आठवत आहे का? बघा, एक सिक्वेन्स तुम्हाला सांगतो. सेकंड पिरियड मधले सगळे एलिमेंट्स आहेत. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, त्याच्यानंतर कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. साधारण 8 एलिमेंट्स आहेत. हे 4 आणि हे 4 एकूण 8 एलिमेंट्स. इकडचा टोकाकडचा सगळ्यात जास्त मेटॅलिक प्रॉपर्टीज दाखवतो, कारण ॲटॉमिक नंबर 3 असल्यामुळे कॉन्फिगरेशन 2 and 1 आहे. सो इट बिकम्स व्हेरी इझी टू लूज द इलेक्ट्रॉन्स. एक इलेक्ट्रॉन गमावणे हे सहज शक्य आहे, कितीतरी सहज शक्य आहे. त्याच्यामुळे हा हायली मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवेल. आणि इकडचा आता निऑन तर ऑप्शन इथं तुम्हाला दिलेला नाहीच आहे, पण त्यापैकी कोण आहे? फ्लोरीन आहे. तर तो हायली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतो. अलग लक्षामध्ये, हायली नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स दाखवतो. इतकी सुद्धा ट्रिक तुम्हाला पुरेशी आहे. एवढी सुद्धा ट्रिक तुम्हाला पुरेशी आहे की बाबा मेटॅलिक प्रॉपर्टीज आणि नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज. कारण फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 9. कॉन्फिगरेशन किती येतं? 2 and 7. So it will accept 1 electron and that's why it is a highly non-metallic property showing element. त्यामुळे हे जास्तीत जास्त नॉन मेटॅलिक प्रॉपर्टी दाखवणारे एलिमेंट आहे, अर्थात फ्लोरीन. आणि म्हणून लिथियम कडून फ्लोरीन कडे पोहोचणं आवश्यक आहे. 4 जे ऑप्शन दिलेले आहेत बेटा, परत एकदा आठवण करून देतो. जर आपल्याला हे सगळे ऑप्शन्स आणि डिटेल पेपर पाहायचा असेल तर या लाईव्हच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे पेपरची. त्या लिंकवर जाऊन तुम्ही अख्खा पेपर बघून घेऊ शकता, सॉल्व्ह सुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम. तर 4 ऑप्शन होते. 4 पैकी अर्थात अचूक पर्याय आहे ऑप्शन बी. याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी. ओके, अचूक उत्तर. आणि सिक्वेन्स काय लक्षात घ्या, तर सिक्वेन्स आहे त्यामध्ये अर्थात इथे मी लिहितोय लिथियम, बेरिलियम, कार्बन, ऑक्सिजन अँड देन फ्लोरीन. इथे तुम्हाला ट्रिक आहे. लिथियम, बेरिलियम,
देन कोण येईल, कार्बन, त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि मग फ्लोरीन. अर्थात मेटल कडून कुणीकडे चाललोय आपण बे, नॉन मेटल कडं. मेटल कडून कुणीकडे चाललो, नॉन मेटल कडं. याला म्हणतात, काय म्हणतात सर, इन्क्रीजिंग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स म्हणायचं बेटा. इन द पिरियड, इन मॉडर्न पिरियडिक टेबल, द मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. बाबा रे, लक्ष दे, कुठल्याही पिरियड मध्ये, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये डावीकडून उजवीकडे बोंबलत चालला ना, म्हणजे जात असताना मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातात आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स इन्क्रीज होत जातात. इथे तुला कदाचित कळू शकेल, जसं जसं डावीकडून उजवीकडे चाललो तसं मेटॅलिक प्रॉपर्टी डिक्रीज होत जाते बे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स इन्क्रीज होत जातात. गॉट इट? आय होप दिस इज सफिशियंट. ठीक आहे का? एवढं पुरेसं आहे का एक्सप्लेनेशन? सांगा पटकन चॅट बॉक्स मध्ये. जरा लाईक वर बोट बिट दाबा जा. सबस्क्राईबचं बटन दाबायला काही पैसे नाही आपल्याकडे बे. लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचं, लाईक करा नाही करा, सबस्क्राईब करा नाही करा, लिंक मात्र शेअर करा. खेड्या गावापर्यंतच्या विद्यार्थ्यापर्यंत सगळं पोहोचलं पाहिजे. ध्यानात घ्या, लक्षात घ्या. गॉट इट? ठीक आहे, सगळीकडे याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. यू ऑल आर माय रिअल ॲडव्हर्टायझर्स. ठीक आहे, हे नॉलेज अगदी सगळीकडे पसरवा. प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रकारचं प्रिपरेशन करू द्या, जेणेकरून त्याला त्याच्या फ्युचरमध्ये नक्कीच फायदा होईल. तुमचं एक लाईक माझाही कॉन्फिडन्स आणि उत्साह वाढवतं, माहितीये का? आलं लक्षामध्ये? पुढे लक्ष द्या. हा, चला, क्वेश्चन 7वा आहे. द क्वेश्चन 7th इज, व्हॉट टाइप ऑफ ऑक्साइड वुड बी इका अल्युमिनियम फॉर्म? इका अल्युमिनियम आपल्याला माहिती आहे ना, इका अल्युमिनियम. इका अल्युमिनियम कोणता ऑक्साइड तयार करेल? आता इका अल्युमिनियमचं ऑक्साइड आठवतं का आपल्याला? ठीक आहे, तर हे कुठून आलेलं आहे? बाबा मेंडेलिव नावाचा एक प्राणी होऊन गेला, अर्थात थोर शास्त्रज्ञ होऊन गेले का सर? हो गेले, शिल्लक नाही राहिले, पण त्यांचं नॉलेज शिल्लक आहे. ठीक आहे, तर मेंडेलिवनी काय केलेलं होतं? इन द पिरियडिक टेबल ही केप्ट सम एम्प्टी प्लेसेस and those empty places were for the elements which were not discovered yet. अब तक जिन्हें खोजा नहीं गया था उन एलिमेंट्स के लिए कुछ खाली जगहें छोड़ के वो चले गए थे, और उसके बारे में उन्होंने प्रेडिक्शन भी दिया था मेंडेलिव साहब ने. ओके, और वो प्रेडिक्शन क्या था? उनके टोटल प्रॉपर्टीज इन डिटेल उन्होंने बताए थे. ते सगळेच प्रॉपर्टीज त्यांनी सांगितलेले होते. अर्थात इका अल्युमिनियम हे त्यांनी नाव दिलेलं आहे. हे 3 एलिमेंट्स परत एकदा बघा, आपल्याला या ठिकाणी सांगतोय 3 एलिमेंट जे मेंडेलिवनी प्रेडिक्ट केले, त्यांची नावं बारसं पण केलं होतं त्यांचं, आठवतंय आपल्याला? तर इका बोरॉन, त्याच्यानंतर इका अल्युमिनियम शॉर्ट मध्ये लिहितोय, आणि पुढचा आहे इका सिलिकॉन. ठीक आहे, इका सिलिकॉन. ओके, तर इका बोरॉन, इका अल्युमिनियम, इका सिलिकॉन. ठीक आहे, लक्षात कसं ठेवणार? बोरॉन आणि अल्युमिनियम सिली आहेत, मूर्ख आहेत, मूर्ख असू द्या. तर हे 3 नावं. बट इन रियालिटी दिस एलिमेंट्स वर डिस्कवर्ड मीन्स आफ्टर द पिरियड ऑफ मेंडेलिव. मेंडेलिवच्या कालावधीच्या नंतर खऱ्या अर्थाने सापडले बरं का. कसली भविष्यवाणी केली होती, आहे की नाही? नंबर 1. ठीक आहे ना. आणि एलिमेंट सापडले सुद्धा, त्यांना जी नावं दिली गेली ती नावं मात्र बदललेली होती. आणि बदललेली नावं कोणती होती? अर्थातच काय म्हणणार? स्कॅन्डी गेलास का जर्मनीला? सांगतो बघा बे. स्कॅन्डी म्हणजे स्कॅन्डियम. ठीक आहे ना, स्कॅन्डियम. गेलास का म्हणजे गॅलियम, गॅलियम. आणि कुठं गेलास का? जर्मनीला, अर्थात जर्मेनियम. हे 3 आहेत, माहित असू द्या. मेंडेलिवनी सांगितलेली नावं ही आहेत, मॉडर्न काळातली नावं ही आहेत. गॉट इट बेटा? मग इका अल्युमिनियमचा ऑक्साइड मेंडेलिव बोलला होता, काय सांगितलं होता? E2O3. कारण इका अल्युमिनियमची व्हॅलन्सी किती सांगितली होती त्यांनी? व्हॅलन्सी किती सांगितली होती? यस सर, 3 सांगितली होती. ठेवा मग क्रॉस मेथड मध्ये. इका अल्युमिनियमची व्हॅलन्सी 3. ऑक्साइड म्हणजे त्याचं लग्न कोणासोबत लावणार आहे? ऑक्सिजन सोबत लावणार आहे सर. ठीक आहे, मग ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती? 2. याला तिकडं याला इकडं, काय तयार झालं बे? E2O3. काय तयार झालं? E2O3. गॉट इट? मग E2O3 ऑप्शन हुडका, ऑप्शन शोधा. ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे, ऑप्शन सी. गॉट इट? ऑप्शन सी हे याचं करेक्ट उत्तर आहे. 1-2 घोट पाणी पितो बेटा. ओके, आलोच.
आह, थोड़ा सा पानी पी के हम फिर से हाजिर है आपका सर पकाने के लिए. ठीक आहे, पाणी पिऊन तुमचं डोकं खाण्यासाठी मी परत एकदा इथे हजर झालेलो आहे. द 8th क्वेश्चन, आपण 8व्या क्वेश्चनकडे जाऊया. याचं एक्सप्लेनेशन थोडक्यात मी या ठिकाणी क्लिअर करून घेतो. द क्वेश्चन नंबर 8, 8वा प्रश्न बघा. एलिमेंट्स दिलेले आहेत एबीसी, ए बी आणि सी. एबीसी का मतलब क्या है बेटा? अब बनेगा करोड़पति. अबे चुप, नहीं सर, केबीसी का मतलब है ना कौन बनेगा करोड़पति, तो एबीसी का मतलब हो गया ना अब बनूंगा मैं करोड़पति. ओके, तो वैसा नहीं बेटा, उसके लिए पढ़ाई करना पड़ेगा, बहुत ही जरूरी है. ठीक है, यूं ही कोई करोड़पति नहीं बनता, उसके लिए पढ़ाई बहुत 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 जरूरी है बेटा. ठीक है, ए बी सी आर 3 एलिमेंट्स. ओके, देन व्हॉट? देन ॲटॉमिक नंबर्स आर गिवन. त्यांचे ॲटॉमिक नंबर्स पण दिलेले आहेत 2, 10 आणि 5. हे त्यांचे काय आहेत? ॲटॉमिक नंबर्स आहेत. दीज आर एलिमेंट्स अँड दीज आर ॲटॉमिक नंबर्स. हे कोण आहेत? हे एलिमेंट्स आहेत. सर चार्ट तर नीट काढत जाय की, तेवढा वेळ नाही रे बाळा आपल्याकडे. ठीक आहे ना. एलिमेंट्स आहेत ए बी आणि सी, आणि ह्या 3 एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर्स या ठिकाणी दिलेले आहेत. गॉट इट. क्वेश्चन काय आहे? विच ऑफ दिस बिलॉंग्स टू द सेम पिरियड. अरे बाप रे, यांच्यातले कोण कोण सेम पिरियड मध्ये असतील? सेम पिरियड एलिमेंट्स. अब सेम पिरियड एलिमेंट्स आपल्याला माहिती असायला पाहिजे. सेम पिरियड एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. नीट ऐका बे. इन मॉडर्न पिरियडिक टेबल द पिरियड नंबर. ट्रिक काय आहे? ट्रिक काय? लक्ष द्या बे. इन मॉडर्न पिरियडिक टेबल द पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर. ध्यानात ठेव बाबा. आधुनिक आवर्त सारणीमध्ये पिरियड नंबर आणि शेल नंबर कसे आहे? सेम सेम. कशी आहे? सेम सेम. गॉट इट. आधुनिक आवर्त सारणीमध्ये आवर्त क्रमांक आणि कवच क्रमांक सारखेच असतं. बघता जरा इकडे बघता. ठीक आहे ना. तर पिरियड नंबर आणि शेल नंबर सेम असेल. आता इथं कोण आहेत असे बघा ना. ॲटॉमिक नंबर 2 आहे, कॉन्फिगरेशन करून बघ. ॲटॉमिक नंबर 2, अरे बाप रे, संपलं. के शेल मध्ये संपलं. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर 10 कॉन्फिगरेशन कर. के एल 2 आणि 8. ओके सर, जमलं. 2 आणि 8. ॲटॉमिक नंबर 5 आहे, कॉन्फिगरेशन 2 आणि 3. अरे बाप रे, आन्सर मिळालं पोट्या. ठीक आहे ना. या दोघांचं शेल नंबर सेम आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे बी अँड सी, कोण कोण? बी अँड सी बिलॉंग्स टू सेम ग्रुप. कोण असणार उत्तर? बी अँड सी बिलॉंग्स टू सॉरी सेम पिरियड. एक्स्ट्रीमली सॉरी. बी अँड सी विल बिलॉंग टू सेम पिरियड. एकाच पिरियड मध्ये आहेत. का बरं? पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचा आवर्त क्रमांक आणि कवच क्रमांक हे सारखंच असतं. मग बघा ना, यांचं कवच क्रमांक कोणता आहे? दुसरं. एल म्हणजे दुसरं. अर्थात हा पहिला बुडाला, हा 2 वाला संपला, त्याचा काही संबंध नाही. ॲटॉमिक नंबर 10 आणि ॲटॉमिक नंबर 5 हवं तर बघून घ्या. काय बघून घ्यायचं? अरे बाबा बघ इकडं. ॲटॉमिक नंबर 5 कोण आहे? बोरॉन. बोरॉनच्या नंतर ॲटॉमिक नंबर 10 कोण आहे? नियॉन. आणि कुठले आहेत हे सगळे? पिरियड नंबर 2, पिरियड नंबर 2, पिरियड नंबर 2, दुसऱ्या पिरियड मधले. गॉट इट. अलग लक्षामध्ये. सर दिसणं झालंय, दिसणं झालंय, याला वाकडं करतोय बघ. दिसलं का? ओके सर, काही अडचण नाही. आपल्याकडे डायरेक्ट सोल्युशन आहे बेटा, सो डोंट वरी. ओके, टेक द नेक्स्ट क्वेश्चन. 9व्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. टेक द 9th क्वेश्चन. 9वा क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. पटापटा जाऊया. ठीक आहे. एक प्रश्न महत्वाचा नसून त्या प्रश्नासाठीच एक्सप्लेनेशन इम्पॉर्टंट आहे, ते मॅटर करतं. ठीक आहे. तर घ्या 9th क्वेश्चन. ओके, पहा. ओके, सो कम बॅक बेटा. आवाज येतो का? थोडंसं मला क्लिअरिफिकेशन द्या, इंटिमेशन द्या. जरा चॅट बॉक्स मध्ये बोटं चालवा. आवाज क्लिअर येतोय का? टेल मी. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर जरा चॅट बॉक्स मध्ये सांगावं म्हणतो मी.
ओके श्रेया, थँक्यू व्हेरी मच. ओके अद्वैत, थँक्यू थँक्यू थँक्यू. चला जाऊया आपल्या कामाकडे पुढे. चला रे बाबांनो, लक्ष द्या काय म्हणायला लागलो मी. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी विल बी कॉमन इन ग्रुप 1 एलिमेंट्स. क्वेश्चन 9th. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी, which of the following property, which of the following property, which of the following property will be common, will be common, will be common in group 1 elements, in group 1 elements. बाबा रे, मी डायरेक्ट आन्सर कडे जातो. काय डायरेक्ट आन्सर कडे जातो, नीट लक्ष द्या. काय असणार आहे डायरेक्ट आन्सर, ठीक आहे ना. तर लक्ष द्या. आपल्या सोबत दयानंद शेळके, आमचे जीवस्य कंठस्य मित्र इथे लाईव्ह आलेले आहेत. त्यांचं वेलकम आहे आपल्या चॅनलवरती. तर लक्ष द्या बे, काय सांगायला लागलोय. एक सोपं ट्रिक सांगतो तुम्हाला. ग्रुप बद्दलचा एक सगळ्यात मोठा गुणधर्म आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी विल बी कॉमन इन ग्रुप 1. अरे ग्रुप कुठलाही असू दे, सगळ्यात कॉमन प्रॉपर्टी काय आहे. द नंबर ऑफ, काय म्हणायचं, द नंबर. चिरका घरामध्ये ज्याच्या ज्याच्या घरी जन बसले जण ठो ठो बमले माझ्यासोबत जोरात, ठीक आहे. काय म्हणायचं, द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द एलिमेंट्स, ऑफ द एलिमेंट्स, ऑफ द एलिमेंट्स belongs to a group is always same. काय म्हणालो, is always same. काय लिहिले जरा वाच. डोळे उघडे ठेव, उघडा डोळे बघा नीट, झाका डोळे झोपा नीट. असं काय करू नका, लक्ष द्यावे. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ द एलिमेंट बिलॉंग्स टू ए ग्रुप इज ऑलवेज सेम. एखाद्या ग्रुपमध्ये असणाऱ्या सगळ्या एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय असतात, सारखे असतात. मग हीच प्रॉपर्टी कॉमन राहते बेटा, आलं लक्षात. कारण ग्रुप मधल्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर सारखे नसतात. ग्रुप मधल्या एलिमेंटचे नंबर ऑफ प्रोटॉन कधीच सारखे असू शकत नाहीत. त्यांचा ॲटॉमिक मास कधीच सारखा असू शकत नाही. त्याच्यातल्या न्यूट्रॉनची संख्या कधीच सारखी असू शकत नाही. हा, पण एक गोष्ट सारखी असू शकते, द एंडिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज सेम. आता कसं, एक सोपं एक्झाम्पल बघा ना. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम भरपूर झाले, त्याच्या खालचे भरपूर येतात. एवढे आपल्यासाठी पुरेसे आहेत एक्सप्लेनेशन साठी. गॉट इट. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, लिथियम ॲटॉमिक नंबर 3, सोडियम ॲटॉमिक नंबर 11, पोटॅशियम 19. कॉन्फिगरेशन करा. कॉन्फिगरेशन 1, कॉन्फिगरेशन 2 1, कॉन्फिगरेशन 2 8 1, पोटॅशियम कॉन्फिगरेशन 2 8 8 and 1. गॉट इट. म्हणजे ॲटॉमिक नंबर 19 कुणाचा, पोटॅशियमचा, ठीक आहे ना सर. अरे बाबा, इथं लक्षात घे, सोडियमचं ऍक्च्युअल खानदानी नाव नॅट्रियम आहे. काय आहे, नॅट्रियम आहे, म्हणून सिम्बॉल एन आहे. पोटॅशियमचं खानदानी नाव कॅलियम आहे, म्हणून सिम्बॉल के. आलं लक्षामध्ये. आपण सब डुप्लिकेट नावाने बोंबलतो त्यांना, आहे की नाही. इंग्रज लोकांना काही कामं नव्हते, इकडून तिकडून चोरून घेतली आणि सगळे इंग्लिश नाव बदलून टाकले. असो. तर बाबानो, यांच्या सगळ्यातलं कॉमन फीचर काय आहे, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज सेम. अंतिम कवचामधल्या इलेक्ट्रॉनांची संख्या सारखी आहे. आणि ऑप्शन नंबर आता चेक करतोय. क्वेश्चन 9 नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, ऑप्शन डी. अचूक उत्तर कुठलं आहे, ऑप्शन डी. आणि ऑप्शन डी काय सांगतो हेच नोट करून ठेवा बे, तेच सांगतोय. टेक द 10th क्वेश्चन. 10व्या क्वेश्चन कडे जाऊया विदाउट वेस्टिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. आपल्याला बिलकुल वेळ नसतो, आहे का नाही. नाही सर, आमच्याकडे फक्त वेळच असतो, बाकी काहीच नाही. चला घ्या नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास. हा क्वेश्चन सगळ्यांनी नोट करून घ्या. क्वेश्चन 10, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. मी संपूर्ण वर्कशीट बघितलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पेपर सोडवलेला आहे आणि त्या वर्कशीट मध्ये सगळ्यांचा चुकलेला जर प्रश्न कोणता असेल, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स आर फेल इन दिस क्वेश्चन. या 10व्या प्रश्नामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांनी माती खाल्ली, मिठाचा मोठा खडा खाल्ला.
आहे की नाही? सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी गलत आलेलं आहे बेटा. आधी क्वेश्चन मी बोर्डवर मुद्दा म्हणून पूर्ण लिहितोय. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास, ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन, ऑफ क्लोरीन. Calculate the average atomic mass of chlorine if it exists commonly, if it exists commonly in two isotopes. आयसोटोप्स दिलेले. पहिला आयसोटोप आहे याचा क्लोरीन, हॅव्हिंग, अर्थात क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, ॲटॉमिक मास 35. एक पहिला ॲटम दिलाय, ॲटॉमिक मास 35, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. नंबर 2 दुसरा क्लोरीन, दुसरा क्लोरीन असा दिलाय ज्याचा ॲटॉमिक नंबर अर्थात 17 असणारच आहे, कधी त्याच्यात काही चेंज होणार नाही. बट ॲटॉमिक मास दिलेला आहे, दॅट ॲटॉमिक मास इज 37. सर हे ॲटॉमिक मास वेगळं का होतंय हो बाळा? एखाद्या अणूमध्ये असणाऱ्या, त्या अणूच्या न्यूक्लियस मध्ये असणाऱ्या न्यूट्रॉनची संख्या कमी अधिक झाली की आयसोटोप्स तयार होतात. अँड आयसोटोप्स आर डिफरंट ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट विच हॅव द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर, विच हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. अशा प्रकारचा जो अणू, अशा प्रकारचे जे अणू असतात एकाच मूलद्रव्याचे, हा पण क्लोरीनच आहे, हा पण क्लोरीनच आहे, अणुअंक दोघांचा सारखा, पण अणुवस्तुमान मात्र दोघांचं डिफरंट आहे, भिन्न आहे. आता याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं आहे. काय काढायचं आहे? याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचं आहे. बेटा जेव्हा कधी तुम्हाला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा प्रश्न पडेल तर त्यावेळेला आपण याला या पद्धतीने सॉल्व्ह करा. या वर्षी शाहू कॉलेजची जी स्क्रीनिंग टेस्ट झाली होती त्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. हा क्वेश्चन त्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये आलेला आहे, आलं लक्षामध्ये? आणि त्याचं सोल्युशन या ठिकाणी आपल्याला मी देतोय. बघा बेटा, पहिल्यांदा काय दिलेलं आहे? मास ऑफ आयसोटोप 1, मास ऑफ आयसोटोप 1, पहिल्या आयसोटोपचं मास किती दिलेलं आहे? 35 atomic mass unit. Atomic mass is a number, that's why it has no units, so the unit is written as atomic mass unit. नंबर 2, दुसरी बाब काय दिले? मास ऑफ आयसोटोप सेकंड or 2 and that is 37 atomic mass unit. मॅक्झिमम विद्यार्थी हा क्वेश्चन चुकलेले आहेत. जो पेपर आपण पूर्णपणे फ्री केला होता सगळ्यांसाठी, जसं की हे लाईव्ह लेक्चर फ्री आहे, त्या पद्धतीने बेटा आपण सगळ्यांनी फ्री मध्ये क्वेश्चन चुकवून टाकला. कोणता? हाच जो आपल्या समोर आहे. तिसरी बाब आपल्याला दिली बेटा, आणखीन एक गोष्ट या प्रॉब्लेम मध्ये दिली होती की हा 75% आहे. किती आहे? 75%. आणि दुसरा जो आयसोटोप आहे तो 25% आहे. ठीक आहे. तर ऍटम तर एकच आहे. आता त्याचं पर्सेंटेज ज्या वेळेला तुम्ही काढता, व्हॉट हॅपन? ओके, अच्छा, तुम्ही 36 लिहिलेलं आहे. माझा आवाज येतोय का? परत एकदा मला रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. थोडंसं नेटवर्कचं फ्लक्च्युएशन झालं होतं. ठीक आहे, थोडंसं मला रिप्लाय द्या. आवाज येत असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. ओके, ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. अद्वैत, थँक्यू. लक्ष द्या. जर आपण 75%, एकाचे 75% जर आपण ज्या वेळेला काढतो त्यावेळेला आन्सर येते किती बेटा? 0.75. ठीक आहे, 75/100 काय उत्तर येईल? पर्सेंटेज काढा. 75 भागिले 100 काय उत्तर येईल बेटा? 0.75. बरोबर आहे. ओके सर. पर्सेंटेज ऑफ आयसोटोप 2, दुसऱ्या आयसोटोपचं पर्सेंटेज बघा किती दिलेलं आहे? 25% दिलं होतं. अर्थात
पर्सेंटेज किती येतं 0.25 किती पर्सेंटेज आलं ओके बेटा 0.25 आलं गॉट इट आता शोधायचं काय आहे आपल्याला पहा ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऍव्हरेज ॲटॉमिक मास शोधायचा आहे ऍव्हरेज ॲटॉमिक मास सरासरी अणुवस्तुमान किती असेल तर फॉर्म्युला नोट करून घ्या याच्यासाठीचा फॉर्म्युला नोट करून घ्या 10वी पर्यंतच्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला नाही त्यामुळे हा फॉर्म्युला नोट करून घ्या सो राइट डाउन द फॉर्म्युला ऍव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू ऍव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू mass into percentage mass into percentage mass into percentage of abundance of given isotope याला abundance हा शब्दप्रयोग केला जातो आता 2 क्लोरीन अणूचं आपल्याला ऍव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा आहे त्यामुळे नोट करा ऍव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ 2 क्लोरीन आयसोटोप्स 2 क्लोरीन आयसोटोपचं ऍव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा आहे तर अर्थात लक्षात घ्या पहिला जो आहे दॅट इज इक्वल टू 35 मल्टीप्लाइड बाय 0.75 पर्सेंटेज मास मल्टीप्लाइड बाय पर्सेंटेज प्लस जो दुसरा आयसोटोप आहे तो दुसरा आयसोटोप घ्या त्याचं मास आहे 37 multiplied by 0.25 ओके तर साधारणपणे आफ्टर दिस मल्टिप्लिकेशन यू विल हॅव द आन्सर्स एज 26.25 plus 37 multiplied by 0.25 if you do this calculation then you will also have the answer 9.25 and when you will do the addition then answer will become as 35.50 atomic mass units. So this is the proper method to find out the average atomic masses. सरासरी अणुवस्तुमान काढायचं असेल तर प्रॉपर मेथड अशा प्रकारची आहे दिलेल्या आयसोटोपचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर प्रत्येकाचं पर्सेंटेज न्यूमरिकल्स मध्ये काढून घ्या पर्सेंटेज काढून घेतल्यानंतर फॉर्म्युला आहे ऍव्हरेज ॲटॉमिक मास इज इक्वल टू मास इनटू पर्सेंटेज ऑफ आयसोटोप म्हणजे याचा पहिला जो आयसोटोप होता फर्स्ट आयसोटोप 35 मल्टीप्लाइड बाय त्याचं पर्सेंटेज किती होतं 0.75 त्याच्यानंतर दुसरा जो आयसोटोप आहे मास आहे 37 पर्सेंटेज किती आलं 0.25 हे मल्टिप्लिकेशन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचे आन्सर्स मिळतील अर्थात 26.25 प्लस 9.25 and final answer will become as 35.50 गॉट इट बेटा तर अशा पद्धतीने हा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे आणि हे त्या प्रश्नात सोल्युशन आहे जनरली विद्यार्थी काय करतात हे लक्षात घ्या साधारण याचा ॲटॉमिक मास 35 आहे याचा ॲटॉमिक मास 37 आहे दोघांचे ऍडिशन करा डिवायडेड बाय 2 करा आन्सर येतो 36 आणि तोच पहिला ऑप्शन असतो एवढं सोपं नसतं बेटा अलग लक्षामध्ये ऍव्हरेज ॲटॉमिक मास जर काढायचा असेल जर 2 आयसोटोप्स दिले असतील 3 दिले तर प्लस तिसऱ्याचं घ्या 4 दिले तर प्लस चौथ्याचं घ्या त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही लक्षात अशा पद्धतीने ऍव्हरेज आयसोटोप तुम्हाला काढावं लागेल ओके त्याच्या नंतरच्या क्वेश्चन कडे आपण जाऊया हॅव द 11th क्वेश्चन आता डायरेक्ट क्वेश्चन आणि आन्सर घेऊया
थोडस स्पीड आता वाढवली जाईल, कारण हा प्रश्न थोडासा महत्वाचा होता, पहिल्यांदाच तुम्हाला पडलाय, त्यामुळे त्याचे डिटेल्स देण्यात आलेले आहेत. याच्या पुढच्या भागाकडे आपण जाऊया. चला. Which one of the following does not increase while moving down the group of the periodic table? Question 11. 11व्या प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? As we go from top to bottom in a group, गणात वरून खाली येताना does not increase, कशात वाढ होत नाही वरून खाली येताना, in a group what does not increase? ऑप्शन पहिला आहे ॲटॉमिक रेडियस वाढत जाते, ॲटॉमिक रेडियस वरून खाली वाढत जाते. ऑप्शन ए ॲटॉमिक रेडियस. दुसरा ऑप्शन आहे द ऑप्शन बी इज नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन सी मेटॅलिक कॅरेक्टर. भाई ये तो बढ़ता जाता है, परंतु याच्याबद्दल बोलणं इम्पॉर्टंट आहे. मेटॅलिक कॅरेक्टर्स. अँड ऑप्शन डी इज बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड्स. खूप छान पर्याय आहेत बेटा, सगळ्याचा अभ्यास करावा लागेल तर सगळं जमेल. बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड्स. जरा डोकं जागेवर ठेवून बघा. पहिला ऑप्शन काय दिलाय नीट वाचा. इन ए ग्रुप, अबे गणात वरून खाली येताना, नेहमीसाठी मी सांगितलंय कुठल्याही ग्रुपमध्ये वरून खाली येताना काय व्हायला लागलेलं आहे, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज. कशी काय इन्क्रीज होते सर? अरे ग्रुप नंबर 1 घे, परत हायड्रोजन, परत लिथियम, परत सोडियम, परत असं जिभेवर डान्स झाला पाहिजे सगळ्या एलिमेंटचा, ठीक आहे ना. पोटॅशियम, परत रुबिडियम, परत सिजियम, परत फ्रान्सियम. कट्टाळा आला मला तर यांची नावं घेऊन, ठीक आहे. तर लक्षात घ्या भाई, हायड्रोजन ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक नंबर 3, ॲटॉमिक नंबर 11, ॲटॉमिक नंबर 19, ॲटॉमिक नंबर 37, ॲटॉमिक नंबर 55, ॲटॉमिक नंबर 87. ठीक आहे. चक्कर आली होय. बर, लक्ष द्या. कॉन्फिगरेशन हायड्रोजन 1, लिथियम कॉन्फिगरेशन 2 1, सोडियम 281, पोटॅशियम 2881, रुबिडियम 2881. सीजियम पकड झालं रे बाबा, समजायला एवढं पुरेसं झालं. बाकीचं करत बसायला बर करूनच टाकतो, उगाच अजून डोक्याला ताण नको आहे का नाही. पाबे सीजियम ॲटॉमिक नंबर 55 आहे, 2 8 18 18 8 1. तू मोजत बस किती झाले ते, ठीक आहे, मी मोजणार नाही, ठीक आहे. अबे 18 1 18 18 2 36 18 3 54 आणि 55, ठीक आहे. नेक्स्ट फ्रान्सियम 87, 2 8 18 32, ठीक आहे. 32 नंतर परत 18, परत 8, परत 1, मोजत बसा. हो 32, पुन्हा 18 2 36, 30 6 66 2 68 68 आणि 70 आणि ओके, ठीक आहे. हे 2 8 16 आणि 17 87, 70 आणि 17 87 झालं. चला तुम्ही निवांत मोजत बसा, माझं झालंय. आता लक्ष द्या काय सांगायलोय. व्हॉट डज नॉट इन्क्रीज, वाढ कशात होत नाही ग्रुपमध्ये वरून खाली येत असताना. गप राहाय बे. ग्रुपमध्ये वरून खाली येत असताना काय होतंय, ॲटॉमिक रेडियस वाढायली ना बे. रेडियस म्हणजे आता समजा हे न्यूक्लियस आहेत सगळे, हे सगळे न्यूक्लियस आहे. रेडियस वाढली 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 का, अजून वाढली अजून वाढली, ॲटॉमिक रेडियस वाढायले सर, हे इन्क्रीज होते, त्यामुळे हे ऑप्शन नाही. नंबर ऑफ वॅलेन्स इलेक्ट्रॉन, त्याच्यात कसलीच वाढ नाही रे बाबा. नंबर ऑफ वॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम सेम, सगळे वॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे राहते बे, सेम राहते, त्याच्यात काय वाढ आहे का, नाही. अच्छा ठीक आहे, मग याच्याबद्दल थोडा विचार करूया. ऑप्शन सी मेटॅलिक कॅरेक्टर्स. गणात वरून खाली मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातात भावा. आणि बहीण बाई तू पण ध्यान ठेव, बघत असेल तर, ठीक आहे. गणात वरून खाली काय व्हायला लागले बे. आणि बसल्या बसल्या जर लईच दुखायला लागला असेल, म्हणजे समजून घ्या ना, भावना पोहोचल्या असतील, तर थोडंसं उठून 2 मिनिट पावलं चालून परत येऊन बसा. मी काय छडी घेऊन मारणार नाही. गॉट इट, ठीक आहे. तर लक्षात घ्या काय सांगायला लागलोय. सायलेन्स बेटा, सायलेन्स. ओ माय गॉड.
काही नाही, आमच्या घरी एक कॅलेंडर आहे, ते असंच मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करते. बरं, त्याला डिस्टर्ब करायला जमणार, कारण त्यांना अजून जास्त डिस्टर्ब करते. असो, कम बॅक बेटा, लक्ष द्या. मेटलिक कॅरेक्टर्स, वरून खाली चाललो तर धातू गुण तर वाढतच जातात बेटा, त्यामुळे हा पण ऑप्शन येत नाही. काय कॉन्स्टंट डज नॉट इन्क्रीज, वाढ नाही झाली पाहिजे. बेसिक नेचर ऑफ ऑक्साईड्स, हा बेसिक नेचर ऑफ ऑक्साइड्स, हा म्हणजे मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, माहित नाही भाई. हा, मग वरून खाली चाललो तर मेटलिक कॅरेक्टर वाढायले, मग मेटल ऑक्साइड काय प्रॉपर्टी सुद्धा वाढतच जाणार की भाई. मग नाही वाढायला काय, हे शेवटचं सर, शेवटच्याला काय म्हणते, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट ऑप्शन, कर काळ त्याचं तोंड, ऑप्शन बी च. ठीक आहे. क्वेश्चन 12. क्वेश्चन 12. सर पेपर सोल्युशनला एवढा वेळ, अरे नुसतं काय क्वेश्चन वाचून उत्तर सांगायचे का मला, ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला लागलोय. गॉट इट, लक्ष द्या भाई. विच ऑफ द फॉलोइंग गिव्स द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक रेडियाय. ठीक आहे, ॲटॉमिक रेडियाय लक्षात घ्या. चढता म्हणजे अणुची त्रिज्या, तिचा चढता क्रम लिहा असं म्हटलंय. कुणाकुणामध्ये लिहायचं बघा, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि नायट्रोजन. ह्याला मांडायचं आहे कसं, इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियाय. इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियाय, चढत्या अणुत्रिज्येनुसार याची मांडणी करायची आहे, चढत्या अणुत्रिज्येनुसार. आता हे तिघं जरा बघा, हे तिघं चेक करा. हे तिघं कसं आहेत बघा, एकाच ग्रुप मधले, एकाच पिरियड मधले, सॉरी. तर पिरियड कुठला आहे माहित असू दे तुम्हाला, पिरियड नंबर 2, दुसऱ्या पिरियड मध्ये. लक्षात घ्या कसं येतात बघा. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 8 आहे. सो द ॲटॉमिक नंबर ऑफ ऑक्सिजन इज 8. ॲटॉमिक नंबर ऑफ फ्लोरीन is 9 and atomic number of nitrogen is 7. आता लक्षात घ्या बेटा, नायट्रोजनचा अणुअंक 7 आहे. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. द atomic number of nitrogen is 7, atomic number of fluorine is 9 and atomic number of oxygen is 8. आता याचा काय संबंध आहे बघा. if the shell number remains same and number of electron in the same shell if maximum, then that atom has the smaller size. माहित असू द्या, एखाद्या मूलद्रव्याचं संयोजा कवच सारखं असूनही त्यातल्या इलेक्ट्रॉनची संख्या जर जास्त असेल तर न्यूक्लियसवरचा पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवरचा निगेटिव्ह चार्ज याच्यातलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढतं. या वाढलेल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ॲटम वरच्यावर श्रिंक होत जातो आणि अंकुचन पावतो. अर्थात ऑक्सिजनकडे बघूया आपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑक्सिजनचं 2,6 आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे, 2,7 आहे. आणि नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,5 आहे बेटा. ठीक आहे ना. त्यामुळे इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियाय म्हणजे सगळ्यात कमी रेडियस वाला आधी असेल, ज्याच्या आता सगळ्याचं सेम शेल आहे. शेल नंबर 2 इथं लिहितो मी, शेल नंबर प्रत्येकाचं शेल नंबर लिहितो. शेल नंबर 2, शेल नंबर 2, शेल नंबर 2. ठीक आहे ना. लास्ट शेल नंबर, अर्थात पिरियड नंबर सुद्धा काय असेल या सगळ्यांचा सेमच, म्हणजे पिरियड नंबर पण काय असेल, 2 असेल. ठीक आहे. ठीक आहे ना. हो येतो बिलकुल येतो. आता पिरियड नंबर पण 2 आहे, शेल नंबर पण 2 आहे. गॉट इट बेटा. मग त्या शेल मध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन कोणाकडे आहे, तो सगळ्यात छोटा असेल. का बरं, कारण इफ द एलिमेंट्स आर बिलॉंगिंग टू द सेम पिरियड and if the number of electrons in the same valence shell is maximum, that time the force of attraction is also maximum and that's why the size is minimum. ठीक आहे. संयोजा कवच सगळ्यांचं सारखं आहे, म्हणजे दुसरंच आहे प्रत्येकाचं, मात्र ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जास्त त्याचा आकार छोटा बेटा. आपल्याला इमोशनली आपण म्हणजे अडकतो
की जितके जास्त इलेक्ट्रॉन आहेत मग आता साईज मोठा असेल की नाही बाबा, ॲटम मध्ये एम्प्टी स्पेस जास्त असतो, रुदरफोर्डने आपल्याला सांगितलंय. ओके ना. त्यामुळे न्यूक्लिअर फोर्समुळे ते अट्रॅक्शन जास्त होतं, जितके जास्त इलेक्ट्रॉन त्यामुळे तितकं जास्त अट्रॅक्शन, म्हणून फ्लोरीन हा सगळ्यात छोटा असेल याच्यामध्ये. फ्लोरीनच्या नंतर कोण येणार, ठीक आहे, तर तो येईल ऑक्सिजन, आणि सगळ्यात मोठा आकार कोणाचा असेल, नायट्रोजनचा. अलग लक्षामध्ये. पिरियॉडिक टेबलमध्ये माहित असू द्या, एका पिरियडमध्ये सगळ्यात डाव्या साईडला जन आहे नायट्रोजन, ऑक्सिजन आणि फ्लोरीन, माहित असू द्या. ॲटॉमिक नंबर्स मीन्स या नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, ऑक्सिजनचा 8 आणि फ्लोरीनचा 9. सगळ्यात डावीकडे जो आहे त्याचा आकार मोठा असेल, सगळ्यात उजवीकडे जो आहे त्याचा आकार छोटा असेल. दॅट्स इट. आता याच्याहून सोपं अजून काय सांगू. त्यामुळे चढता क्रम आकाराचा विचार जर केला, इन्क्रीजिंग ऑर्डर ही असेल FON, तर हा ऑप्शन कुठे आहे थोडं चेक करून घ्या. ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. हे उत्तर लिहिलं असेल तर येस असं म्हणा. ठीक आहे, चला पुढं. द 13th क्वेश्चन, 13वा क्वेश्चन आहे. 13th question. The question is, which of the following are the characteristics of isotopes of an element? एखाद्या मूलद्रव्याच्या आयसोटोपचे कुठले कुठले कॅरेक्टर्स आहेत असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. पहा, फर्स्ट आहे आयसोटोप ऑफ एन एलिमेंट हॅव सेम ॲटॉमिक मासेस. आता आयसोटोपचे कॅरेक्टर्स तुम्हाला माहित असू द्या. आयसोटोप कोणाला म्हणायचं, आयसोटोप कोणाला म्हणायचं बघा, लक्षात घ्या. सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स, सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, सेम ॲटॉमिक नंबर. ठीक आहे, ठीक आहे. सेम केमिकल प्रॉपर्टीज, सेम केमिकल प्रॉपर्टीज असं असेल तर ते ॲटम्स त्या एलिमेंटचे काय असतात, आयसोटोप्स असतात. डिफरंट काय काय असतं आयसोटोप्स, डिफरंट वेगळं काय काय असतं. नंबर ऑफ न्यूट्रॉन इज डिफरंट, नंबर ऑफ न्यूट्रॉन इज डिफरंट आयसोटोपच्या बाबतीत. दुसरं डिफरंट काय असतं त्यांचं, डिफरंट ॲटॉमिक मास असतो आणि डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज असतात, डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. आता क्वेश्चन बघा रे बाबा, क्वेश्चन मध्ये काय आहे बघा. नंबर 1 ला आयसोटोप ऑफ एन एलिमेंट हॅव सेम ॲटॉमिक मासेस. नो बेटा, आयसोटोप हॅव डिफरंट ॲटॉमिक मासेस, त्यामुळं 1 हे नाही येऊ शकत. नंबर 2, आयसोटोप ऑफ एन एलिमेंट हॅव सेम ॲटॉमिक नंबर. येस, करेक्ट आहे ते, म्हणजे दुसरा ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन म्हणजे दुसरं स्टेटमेंट करेक्ट आहे. तिसरं स्टेटमेंट आहे आयसोटोप्स ऑफ एन एलिमेंट शो सेम फिजिकल प्रॉपर्टीज. नो बेटा, थर्ड स्टेटमेंट इज रॉंग. त्यानंतर फोर्थ स्टेटमेंट आहे आयसोटोप ऑफ एन एलिमेंट शो सेम केमिकल प्रॉपर्टीज. एक्झॅक्टली, त्यामुळे चौथं सुद्धा या ठिकाणी करेक्ट आहे. त्यामुळे असा असलेला ऑप्शन आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी काय सांगतो, सेकंड अँड फोर्थ. सो दिस इज करेक्ट ऑप्शन, सेकंड अँड फोर्थ. गॉट इट. 14th क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज. क्वेश्चन नंबर 14, 14वा प्रश्न आहे. Which of the following properties does not match element of the halogen family? हॅलोजन फॅमिली मध्ये मॅच न होणारी प्रॉपर्टी कोणती आहे बघा. दे हॅव 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल. ही तर प्रॉपर्टी मॅच होते बेटा. हॅलोजन मध्ये कोण आहे, फ्लोरीन आणि क्लोरीन. दोघांचं उदाहरण घेऊन बघा ना. फ्लोरीन ॲटॉमिक नंबर 9, कॉन्फिगरेशन 2-7. क्लोरीन ॲटॉमिक नंबर 17, कॉन्फिगरेशन 2-8-7. 7 इलेक्ट्रॉन तर असतात. इथं 9 म्हणते, ह्याला धोंडा घाला मोठा आहे की नाही. दे हॅव 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स शेल. हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर दे आर हायली रिएक्टिव्ह. यस, इट इज ऑल्सो करेक्ट. दे आर हायली रिएक्टिव्ह, कारण व्हॅलन्सी 1 आहे म्हणून हायली रिएक्टिव्ह असणार. पुढं दे आर मेटॅलिक इन नेचर. अबे हे नॉन मेटल आहेत. कोण आहेत, नॉन मेटल्स आहेत. हे मेटॅलिक कसं येईल. सो दिस इज रॉंग सेंटेन्स. अँड लास्ट वन, दे आर डाय ॲटॉमिक इन देअर मॉलिक्युलर फॉर्म. करेक्ट आहे. फ्लोरीनचा फॉर्म्युला F2, क्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला Cl2, अर्थात ते डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स आहेत. येस, पहिलं सेंटेन्स करेक्ट आहे, दुसरं सेंटेन्स करेक्ट आहे आणि चौथं करेक्ट आहे. चुकीचं सी आहे, त्यामुळे ऑप्शन सी 14व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. ऑप्शन सी काय आहे, दे आर मेटॅलिक. हड, दे आर नॉन मेटॅलिक.
तर सी हे उत्तर करेक्ट आहे. क्वेश्चन 15 घ्या. क्वेश्चन 15 आपल्या सगळ्या ओके, वेलकम बॅक बेटा. परत एकदा विचारतोय तोच प्रश्न. आपण जर मला नीट ऐकू शकत असाल तर मला एस असा रिप्लाय पाठवा. चला, आता ऑडिओ येतोय का? आवाज येतोय का? सांगा. ओके, थँक्यू व्हेरी मच. 15वा क्वेश्चन आहे. द सबशेल वाइज एंडिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एन एलिमेंट इज 3p6. 3p6 हे एंडिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ठीक आहे, एंडिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? 3p6. आता एंडिंगला 3p6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणारं आयडेंटिफाय द एलिमेंट. पहिला ऑप्शन आहे आर्गॉन. पहिला ऑप्शन आहे आर्गॉन. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर माहिती आहे का? 18 आहे. ठीक आहे ना. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? 1s2, देन 2s2, देन 2p6. त्यानंतर इथं ही शेल संपते, सबशेल पण संपतात. त्यानंतर काय होईल? 3s2 आणि 3p6. बघा, 2, 8 आणि 8. अर्थात कसं होईल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? इथे लिहितो खाली 2, 8 आणि 8. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करेक्ट आहे. ज्याचं एंडिंगला काय आलेलं आहे? 3p6 आलेला आहे. एसपीडीएफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती एके दिवशी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा बेनिफिट होईल. तर आर्गॉन हाच ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 1 किंवा ऑप्शन ए हा करेक्ट आहे याच्यासाठी. 3p6 हे एंडिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉनचं आहे. आर्गॉन नंतर दुसरा क्लोरीन, निऑन, ॲल्युमिनियम नाही होत. 3p6 होत नाही. क्लोरीन हा 3p5 मध्ये येतो. निऑन आणि ॲल्युमिनियमचा इकडे संबंध येतच नाही. द नेक्स्ट क्वेश्चन 16th वन. 16वा क्वेश्चन आहे. द 16th क्वेश्चन फॉर यू. क्वेश्चन 16, 16वा प्रश्न. द एसपीडीएफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट पोटॅशियम इज. पोटॅशियमचं एसपीडीएफ कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर आहे 19. एसपीडीएफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल? सेम म्हणजे वरचा जेवढा भाग आहे तो सेम असेल. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. त्याच्यानंतर येईल 4s1. 4s1. थोडस नीट बघा, चेक करा इथपर्यंत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणारा ऑप्शन कोणता आहे. तर बघून घ्या. तर ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन बी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके. देन 18th क्वेश्चन फॉर ऑल ऑफ यू. 18वा प्रश्न, सॉरी 17th क्वेश्चन. 17वा क्वेश्चन घेऊयात. खूप मोठं लाईव्ह सेशन चालू आहे, कारण त्यातलं प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे क्वेश्चन 17th, 17वा क्वेश्चन आहे. Where would you locate the element with electronic configuration 2, 8 in the modern periodic table? 2 आणि 8 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणारे एलिमेंट कुठे लोकेट कराल? ग्रुप 8, ग्रुप 18, ग्रुप 10, ग्रुप 16. अरे बापरे. ज्याच्या लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत ना, तो मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये कोणत्या ग्रुप मध्ये असेल? 18th ग्रुप मध्ये असेल. अर्थात हा कोण आहे? निऑन आहे. गॉट इट. तर निऑन हा 18व्या. व्हेरी गुड आन्सर. ग्रीन आर्मी, व्हेरी गुड आन्सर. अद्वैत. ओके, करेक्ट आन्सर आहे. 18th क्वेश्चन, व्हेरी सिंपल क्वेश्चन, अतिशय सोपा प्रश्न होता. 18वा प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅलन्स शेल फॉर द एलिमेंट्स ऑफ सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल? सेकंड पिरियड. ट्रिक एकच आहे बे. ट्रिक काय आहे? याच्यासाठीचं ट्रिक काय आहे? ट्रिक एकच. पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर. झोपा काढू नका बे. ठीक आहे. पिरियड नंबर इज इक्वल टू शेल नंबर. झाला, लक्षात घ्या. सेकंड पिरियड मध्ये कोण असेल? आता सेकंड शेल नंबर आणि पिरियड नंबर सेम. पिरियड नंबर कोणता आहे?
सेकंड. शेल नंबर सुद्धा सेकंड. सेकंड शेल म्हणजे कोणती? एल. ठीक आहे. त्यामुळं ऑप्शन करेक्ट ऑप्शन कोणता आहे? एल बघा, एल शेल. ऑप्शन सी एल शेल. ठीक आहे. ऑप्शन सी एल शेल. जर आपलं उत्तर हे असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाकत चला. देन द नेक्स्ट क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन 19वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ए करेक्ट सेंटेन्स अबाउट द ट्रेंड्स व्हेन गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड्स ऑफ द पिरियडिक टेबल. चुकीचं वाक्य शोधायचंय. जर डावीकडून उजवीकडे जात असाल तर लेफ्ट टू राईट, लेफ्ट टू राईट इन पिरियड. पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना चुकीचं विधान कोणतं? द एलिमेंट्स बिकम्स लेस मेटॅलिक इन नेचर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ए करेक्ट. म्हणजे बरोबर नाही हे सेंटेन्स तर बरोबर आहे. डावीकडून उजवीकडे जाताना मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होत जातात. दुसरं सेंटेन्स आहे द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. यस, हे सुद्धा करेक्ट सेंटेन्स आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनांची संख्या वरच्यावर वाढत जाते, ॲटॉमिक नंबर वाढत चाललाय. तिसरं सेंटेन्स आहे द ॲटम्स लूज देअर इलेक्ट्रॉन्स मोर इझिली. बरोबर आहे. ॲटम्स कॅन लूज देअर इलेक्ट्रॉन्स मोर इझिली. आणि द ऑक्साईड बिकम्स मोर ॲसिडिक. हे लक्षात घ्या. चुकीचं विधान आहे याच्यातलं द ॲटम्स लूज देअर इलेक्ट्रॉन्स मोर इझिली. द ॲटम्स रॉंग सेंटेन्स. चुकीचं विधान ओळखायचं आहे. द ॲटम्स लूज देअर इलेक्ट्रॉन्स इझिली. हे विधान रॉंग सेंटेन्स आहे आणि आपल्याला रॉंगच ओळखायचं आहे. आलं लक्षात. सो दिस सेंटेन्स इज रॉंग वन. कारण बाकीचे सगळे करेक्ट आहेत. द ऑक्साईड बिकम्स मोर ॲसिडिक. यस, डावीकडून उजवीकडे चाललो. नॉन मेटलचे ऑक्साइड्स ॲसिडिक असतात. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. यस, ॲटॉमिक नंबर वाढत जातो त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. आणि एलिमेंट बिकम्स लेस मेटॅलिक. बरोबर आहे, कारण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स वाढत जातात. अँड द लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन 20th. 20वा प्रश्न आहे द इनर्ट गॅस विच लाईज इन थर्ड पिरियड इज. थर्ड पिरियड मधला इनर्ट गॅस. आणि आपल्या सगळ्यांना माहित असू द्या बे, थर्ड पिरियड मधला इनर्ट गॅस अर्थातच आर्गॉन आहे. कोण आहे? आर्गॉन. सगळेच इनर्ट गॅसेस एका स्ट्रोक मध्ये देतो. सगळेच इनर्ट गॅसेस माहित असू द्या. कोण कोण आहेत माहित असू द्या आपल्याला. ठीक आहे. तर पहिल्यांदा हेलियम आहे, त्याच्यानंतर निऑन आहे. म्हणजे वरून खाली थर्ड पिरियड. आता इथे जागा नाही आपल्याकडे व्यवस्थित वरून खाली, तरी लेफ्ट साईडला आहे माझ्या इथे. हे पहा, हेलियम, देन निऑन, देन आर्गॉन, देन क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन अँड लास्ट इज ऑर्गॅनिझॉन. अर्थात ऑर्गॅनिझॉन बद्दल शास्त्रज्ञांची अजून फायनल ओपिनियन झालेले नाही आहेत. काय फायनल ओपिनियन नाही आहेत की त्याला काय म्हणावं नेमकं, पण तरीही सध्या तर आपण त्याला इनर्ट गॅस मध्येच घेतोय. या सगळ्यांचं नाव लक्षात ठेवा बे. हेमा, नीता, आरती, कीर्ती. काय सर सगळे पोट्ट्याची नाव घेऊन. अबे हेमा म्हणजे हेलियम, नीता म्हणजे निऑन, आरती म्हणजे आर्गॉन, कीर्ती म्हणजे क्रिप्टॉन. झेरॉक्स साठी रडल्या ओ. झेरॉक्स साठी रडल्या ओ. व्हॉट इट? झेरॉक्स म्हणजे झेडॉन, रडल्या म्हणजे रेडॉन, ऑर्गॅनिझॉन. व्हॉट इट? आलं लक्षामध्ये. हे सगळे इनर्ट गॅस आहेत. आणि आपल्याला थर्ड पिरियड मध्ये कोणता आहे? थर्ड पिरियड मध्ये हा फर्स्ट पिरियड मध्ये हेलियम, सेकंड पिरियड मध्ये निऑन आणि थर्ड पिरियड मध्ये कोण आहे? आर्गॉन. इट इज द आन्सर. व्हॉट इट? अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. नाही तर हेमा, नीता, आरती, कीर्ती सगळे पोराचीच नाव घ्यायला बाबा गुरुजी. आता पोराची कुठून आणू? तर आणि पोरी रडतातच बघा झेरॉक्स साठी. नाही मिळाल्यावर रडतात आहे की नाही. झेरॉक्स साठी म्हणजे झेनॉन, रडल्या रेडॉन, ओ ऑर्गॅनिझॉन. ओके बेटा. सो इन दिस वे all the 20 questions with their detailed explanation is completely over here. So my dear friends, if you like this try, then choco like. If you more like this video, then do the comments in comment section. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये लिहा. हा खूपच आवडला तर याला शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका.
येणाऱ्या 15व्या दिवशी आपण परत एकदा याच ठिकाणी याच चॅनलवरती तास दीड तासाभरासाठी लाईव्ह येणार आहोत आणि 15व्या दिवसाच्या साठीचा जो चॅप्टर आहे तो अर्थात लवकरच या चॅनलवरती डिक्लेअर केला जाईल. त्याच्या संदर्भातली ॲडव्हर्टाईज लवकरच तुम्हाला बघायला मिळेल आणि त्या चॅप्टरवरचा पेपर 14व्या इथून पुढच्या 14व्या दिवशी पेपर असेल आणि त्याचं पेपर सोल्युशन 15व्या दिवशी, अर्थात याच्यानंतरचा सेकंड सॅटरडे. ओके, ऑल राईट अद्वैत, नो प्रॉब्लेम. सेकंड सॅटरडे याच्यानंतरचा जो येणार आहे त्या दिवशी असेल पेपर आणि जो सेकंड संडे यानंतरचा येणार आहे त्या दिवशी असेल पेपर सोल्यूशन. ओके, तो रुकते बेटा यही पे, फिर मिलेंगे ॲट द 15th ऑफ द डे. तब तक के लिए जय हिंद. आता आपण परत भेटणार आहेत 15व्या दिवशी. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.